मामा काका तो क्या मसला था इसका? काही कारणास्तव जेठे काका यांच्या घराजवळ रस्त्याचं काम झालं नाही. 14-15 मीटर काही बाकी होतं रस्त्याचं शिल्लक काम. त्यांना वाटलं की ते जाणीवपूर्वक त्यांचं काम झालेलं नाही आहे. पण आमदार साहेबांनी, माननीय भीमराव केराम जे आमचे आमदार साहेब आहेत, त्यांनी तो रोड पूर्वीच नाही का आम्हाला मंजूर करायला लावला होता. पण निधीच्या अभावी थोडा तेवढा भाग राहिला. तो सुद्धा निधी आमदार साहेबांना आम्हाला दिलेला आहे आणि जवळपास 1 ते 1.5 महिन्यात तो रोड पूर्णपणे नगर परिषद करून देण्यासाठी तयार आहे असे मिरकडे साहेब सांगितलेले आहेत. आणि नक्कीच काका ते काम होणार. त्याच्यानंतर बी त्याच्या बाजूला एक नाली राहणार आणि त्या नालीला बंद नाली राहणार, म्हणजे मच्छर नाही होणार. स्लॅब टाकून देणार पूर्ण. ओके ओके बस. धन्यवाद. करण्यासाठी आम्ही उपोषणाला बसलो. हां तर आनंद मच्छवार आणि इतर प्रतिनिधी किंवा इंजिनियर आहेत मेडिकल म्हणून यांनी येऊन आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. किंवा तुमची 1 ते 1.5 महिन्यामध्ये आम्ही काम करून देतो असं त्यांनी आश्वासन दिल्यामुळं आमचं उपोषण आम्ही काम काय होतं? काम पक्के रस्ते आणि नालीचे काम होते. त्यांनी न केल्यामुळे मी उपोषणाला बसलो. या कामासाठी 1 वर्षाचा वेळ घालवला. न केल्यामुळं यांना प्रत्यक्ष जाऊन मी भेटलो, शिवला भेटलो, इंजिनियरला भेटलो, पण माझा उपयोग झाला नाही. शेवटी मला नाविलाजाचं उपोषणाला बसावं लागलं होतं. पण आज आनंद मच्छवार साहेब आपली येऊन त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि इंजिनियरने सांगितलं की तुमचे आम्ही रोडचे कामं आणि नालीचे कामं करून देतो. 1 ते 1.5 महिना आम्हाला वेळ द्या. ठीक आहे बाबा, 1 महिना 1.5 महिना वेळ दिलो करून. ठीक आहे, धन्यवाद. त्यासाठी आम्ही आमचं उपोषण मागे घेतो. ठीक आहे, सध्याचं घेतलं पण 1-1.5 महिना वेळ दिल्यामुळं. ठीक है. ये गणेश विसर्जन है, उसके बारे में क्या कहना चाहते हैं? आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशामध्ये पूर्वी आपल्या देशामध्ये एकता येण्यासाठी लोकमान्य ठिकाणी गणेशोत्सव साजरा केला. लोकांमध्ये एकतेची जाणीव, त्याची भावना, आपली संस्कृती टिकवण्यासाठी ज्यांनी जो उपक्रम राबवला तो देश आजपर्यंत खरंच 75 वर्ष 80 वर्षापासून तो सरळ दरवर्षी करण्यात येत आहे. हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा होतो आणि गणपती उत्सव 10 दिवसाचा असतो. आज हर्ष उल्हासमध्ये गणपतीचे विसर्जन पाण्यामध्ये, नदीमध्ये केल्या जाते. तो सर्व किनवटवासियांनी, देशवासियांनी चांगल्या पद्धतीने, सुसंस्कृत पद्धतीने आणि हर्ष उल्हासाने साजरा करावा एवढीच सगळ्यांना विनंती करतो आणि श्री गणेशोत्सव निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो.